नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आपलं आरोग्य. मित्रांनो, तर आज आपण बोलणार आहोत की गरोदर महिलेला जर उलटी, मळमळ, चक्कर येत असेल तर त्याच्यावर घरगुती उपाय काय आहेत. तर आपण घरगुती उपाय काय काय करू शकतो. तर साधे सोपे उपाय आहेत की जी गरोदर माता आहे तिने सकाळी उठल्यानंतर, तोंड धुतल्यानंतर चहा प्यायचा नाही आहे. खारी किंवा ठोस किंवा बटर हे कोरडं खायचं आहे आणि कोरडं खाल्ल्यानंतर 10 मिनिटांनी किंवा अर्ध्या तासाने तुम्ही नाश्ता करू शकता. त्याच्यामुळे तुमची उलटी, मळमळ कमी होऊ शकते. नंतर थोडं थोडं करून पाणी प्यायचं आहे, जेणेकरून एक खट्यात जर तुम्ही पाणी प्यायलं तर जास्त मळमळ होणार आहे. त्याच्यामुळे थोडं थोडं करून दिवसातून पाणी प्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या शरीराला सुद्धा पाण्याची कमतरता होणार नाही आहे. दुसरं म्हणजे सूट आणि साखर एकत्र बारीक करून ती ज्या वेळेस तुम्हाला मळमळ होईल त्या वेळेस बोटाने घेऊन चाटायचे आहे. त्याने ही तुमची मळमळ कमी होणार आहे. त्याच्यामुळे हा इलाज करून बघा. जर फरक पडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि जे गरोदर माता आहेत, तुमची मैत्रिणी ज्या असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. ज्यांना मळमळीचा प्रॉब्लेम जास्त होतो त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा.